अमेरिकेचे इराणवरती जोरदार क्षेपणास्त्र हल्ले. इराणनं हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेकडून बदला. हॉर्मुझमधील रडार एअर डिफेन्स सिस्टीमला केलं लक्ष्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर. आज एनडीएच्या बैठकीला राहणार उपस्थित, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला लावणार हजेरी. विधान परिषद निवडणूक रणनीतीसाठी शिवसेनेची बैठक. शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी आज मंथन. नाशिक विधान परिषदेच्या वादावरही चर्चेची शक्यता. आज नरेंद्र मोदी बनले भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे पंतप्रधान. तिसऱ्या कार्यकाळाला सुद्धा मोदींच्या 2 वर्ष पूर्ण. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत. मंत्री उदय सामंतांकडून इच्छा व्यक्त. तर पालकमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं वक्तव्य. राज्यात मान्सूनचा वेग मंदावला. पावसासाठी पुढील 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार. पाणी टंचाईसह बळीराजाची चिंता वाढली. मुंबईतील टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीतून तोडगा निघाला. पुन्हा एकदा आजपासून वॉटर टँकर मुंबईकरांच्या सेवेसाठी हजर. नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात. मंगळवारी 10 साक्षीदारांची साक्ष नोंदवणार. आतापर्यंत सरकारी पक्षाकडून 48 साक्षीदारांची साक्ष पूर्ण. पालघरच्या डहाणूतील कथित लव जिहाद प्रकरण तापलं. सकल हिंदू समाजाकडून आज डहाणू बंदची हाक. तर आमदार चित्रा वाघ डहाणूमध्ये लावणार हजेरी. ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधींची भेट. आमदारांपाठोपाठ खासदारांच्या बंडखोरीमुळे ममता हतबल. ममता बॅनर्जी सोनिया गांधींमध्ये तासभर झाली चर्चा. लाडकी बहीण योजनेमध्ये संभाजीनगरमधील 74,000 महिला अपात्र. सखोल पडताळणी केल्यानंतर 74,000 महिला बाद. जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या 5,25,000. वाढत्या उष्णतेमुळे विदर्भातील शाळा 23 जून पासून सुरू होणार. शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय. साईबाबांच्या शिर्डीमध्ये भेसळयुक्त पेढा, बुरशीयुक्त प्रसादाची विक्री. शिर्डीतील प्रसादाचे नमुने गोळा करायला सुरुवात. अन्न आणि औषध प्रशासनाची शिर्डीत धडक कारवाई. तळेगाव एमआयडीसी मध्ये गॅस गळती. दोघांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी. मोहम्मद सिराज आयर्लंड इंग्लंड T20 मालिकेतून बाहेर. प्रसिद्ध कृष्णा खेळणार सिराजच्या जागी. नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन.